तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल, की आपण आज कुठल्या टॉपिकवर नाही का व्हिडिओ आणलेला आहे. तर मागे एका व्हिडिओला माझ्या भावाने एक कमेंट केली होती, की "भाऊ डी-जे सॉन्ग थंबनेलवर नाही का व्हिडिओ बनव." तर मी आज तुमच्यासाठी खास विषय आणला टॉपचा विषय आणलाय. तर यामध्ये आपण फॉन्ट कुठले वापरले पाहिजे, तुम्ही बॅकग्राऊंड कुठून डाउनलोड करता, सगळं तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. की मी तुम्हाला जसं मी बनवतो थंबनेल, तसं तुम्ही देखील बनवू शकता. फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा. म्हणजे जे स्टेप फॉलो केल्या, ते स्टेप तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमच्या गाण्याचं, कशाचंही थंबनेल तुम्ही बनवू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौतम ग्राफिक डिझाइन स्टुडिओ. तर मित्रांनो, थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे मी नाही का तुम्हाला जे डिझाइन बनवली ते एकदा दाखवतो. तर मी सगळ्यात आधी नाही का Photoshop ओपन करून घेतो आणि Photoshop ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं मित्रांनो, थंबनेल बनवताना जे साईज असते, ती साईज सगळ्यात महत्त्वाची आहे. तर मी इथं तुम्हाला नाही का याची साईज दाखवतो. याची साईज काय आहे? इथं बघू शकता 1280 बाय 720. तर मी इथं इंचेसमध्ये पण दाखवतो तुम्हाला कन्व्हर्ट करून काय इंचेसमध्ये काय असते 4.267 बाय 2.4. तर मी इथं पिक्सेलच राहू देतो. तुम्हाला जे पाहिजे असेल ते हे करा. रिझर्वेशन 300 ठेवायचं आणि जसं हे आहे दाखवल्याप्रमाणे सेम ती सेटिंग तुम्ही करून घ्यायचं. तर मी डन करून घेतो आणि मित्रांनो बघू शकता मी असे एक थंबनेल बनवलं होतं. माझ्या एका मित्राचं आहे ते. खूप मोठा यूट्यूबर आहे तो पण. आणि त्याच्यानंतर नाही का, मी हे सगळे लेयर हाईड करून घेतो. जेणेकरून तुम्हाला समजेल मी इथे काय नाही का, कुठल्या-कुठल्या स्टेप फॉलो केल्या, काय केलंय. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. मी एक स्टेप नाही का हाईड करून घेतो. तर मित्रांनो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या. असे नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. परत मटेरियल, कॅलिग्राफी, ब्रश हे सगळं मटेरियल आपण फ्रीमध्ये देत असतो मित्रांनो. फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं हे तुमचं काम आहे आणि व्हिडिओ टाकायचं माझं काम. तर मी हे करत असतो मित्रांनो. तर इथं बघू शकता मी इथं एक नाही का, एक बॅकग्राऊंड घेतलंय. हे कुठून घेतलंय, काय घेतलंय हे पण तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मी काय करतो, याचे नाही का डुप्लिकेट घेतो. तर बघू शकता मी इथं डुप्लिकेट केलंय. तर त्याला काय केलं मित्रांनो, इथं मी फिल्टरमध्ये येऊन ब्लरमध्ये जाऊन इथं मोशन ब्लर दिसते बघा. तर मी इथं असं मोशन ब्लर इथं हे करून घेतलंय. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला ठेवायचंय तसं ठेवू शकता. मी इथं 36 ठेवलंय. याच्यानंतर मी काय केलं, इथं एक ब्रश मारलाय. हे बघू शकता इथं थोडा गुलाबी ब्रश असतो. तो नंतर दिसेल तुम्हाला म्हणजे तो काय काय करेल नाही का. ते आता तेवढं समजणार नाही. परत मी त्याची पण कॉपी करून घेतली आणि सेम तसंच केलंय. हे जे मी गुलाबी कलरचा ब्रश हे केलंय, ते थोडं आहे त्याचं ते नंतर समजेल तुम्हाला. काय करायचंय, जे फोटो आहे, आपण ज्या गाण्यामध्ये जे फोटो टाकणार आहे, ते सिंपल पद्धतीने फोटो पण ॲड करून घेतलाय मी त्याला थोडं कॅमेरा मारला. त्यानंतर डुप्लिकेट घेतली त्या फोटोची आणि इथे बघू शकता डुप्लिकेट घेतली आणि नंतर मी काय करतो याच्यावर एक ब्रश मारतोय जेणेकरून ते त्यांचा फोटो नाही का थोडं बॅकग्राऊंडला ब्लेंड होईल असा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे काय असते टेक्स्ट. तर ती टेक्स्ट आपण ॲड करून घेऊ. ती कसल्या पद्धतीने मी हे केली ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकता मी पण या गाण्याची थोडी लायरिक नसते का, ते ॲड करून घेतले इथं. एडिटेबल करू शकता. इन्फिनिटीचा फॉन्ट आहे आणि हे कॅलिग्राफी फॉन्टच का? तर मित्रांनो हे थोडे क्रिएटिव्ह दिसतात. बघू शकता तुम्ही कसं लूक दिसते आणि सगळ्यात मोठा विषय फॉन्ट लिहून चालत नाही मित्रांनो. याला नाही का आपल्याला काय इफेक्ट मारतोय मी ते बघा. तर मी इथं 3D शॅडो नाही का, इथं अप्लाय करतो. तर बघू शकता एका मिनिटामध्ये आपला नाही का, कसा हे होईल. तर मी 3D इथं अप्लाय करतो. तर हे बघा मी लेयर हाईड केली होती ते बघू शकता. हे 3D शॅडो याला अप्लाय केल्यानंतर मित्रांनो आपली टेक्स्ट या प्रकारची दिसते. तर हे वाटलंच तर मी परत एकदा नाही का याला हाईड करून पाहतो. तर तुम्हाला समजेल की शॅडो मारल्यानंतर आपल्याला काय विषय होतो. नाही का बघू शकता. या प्रकारचं हे होईल. तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर जे छोटे-छोटे स्पार्क वगैरे असे असतात ना पॉवर ते मी दाखवतो तुम्हाला.
हे बघू शकता इथे याला म्हणतात आपण इलेक्ट्रिकल पॉवरचं जे असते नाही का, ते पॉवर पीएनजी म्हणून जरी तुम्ही सर्च केलं तर भेटून जाईल तुम्हाला. तर मी हे थोडंसं सेट करून घेतोय मित्रांनो. याची डुप्लिकेट करून इकडे-तिकडे नाही का, जसं-जसं मला वाटेल त्या हिशोबाने याला थोडं ग्लोशन ब्लर वगैरे धरून नाही का, जे आता मी ब्लर मारायला सांगितलं ते ब्लर वगैरे अप्लाय करून मी याला कानाकोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घेतो. तर ठीक आहे, मी सगळं हे केलं. याच्यानंतर तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांनी गाणं बनवलंय त्यांचं नाव याच्या खाली प्रेझेंटिंगमधून असं नाही का, जे असते ते मी इथं ॲड करतोय. तर मित्रांनो याच्यावर काय सिम्पली फॉन्ट वापरायचा आहे, जे पॉपिन्सचे वगैरे फॉन्ट असतात ना, तर ते याच्यावर फॉन्ट वापरायचे, जेणेकरून म्हणजे जास्त पण किचकट नाही वाटलं पाहिजे. तर मित्रांनो असं फुल एचडीमध्ये आपलं नाही का थंबनेल डिझाइन रेडी झालेली आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने झाली. तुमच्या समोर सगळा विषय मांडला मित्रांनो, काय कुठं अप्लाय करायचं, काय नाही. तर मी थोडं झूम करून दाखवतो हे बघा. एकदम खतरनाक. तर विषय आता हे मटेरियल आणायचं कुठून? हे डाउनलोड कुठून करायचं बॅकग्राऊंड वगैरे? तर चला मित्रांनो आता विषय मटेरियलचा. तर आता मी मटेरियल कुठून डाउनलोड करतोय, कसं हे करतोय, तर सगळ्यात आधी मी नाही का इथे Chromeवर जातो. अभी मजा आएगा ना भिड़ो माल की दे रे. मित्रांनो सगळ्यात आधी मी इथं Pinterest नावाचा ही एक वेबसाईट आहे. तर ही वेबसाईट प्ले स्टोअरला पण भेटून जाईल किंवा Googleला ऑनलाईनला पण भेटेल. तर Pinterest इथं ओपन केल्यानंतर इथं बघू शकता माझ्या फीडवरच आता ते आहेत म्हणल्यावर. तर इथं बघू शकता कसल्या पद्धतीने आपल्याला हे बॅकग्राऊंड प्रोव्हाईड करतात. खतरनाक पद्धतीने. याच्यामध्ये फक्त मित्रांनो तुम्ही तुमच्या नाही का, जे गाण्याच्या सॉन्गचा फक्त टेक्स्ट अप्लाय करायचं, खाली नाव द्यायचं आणि रेडी झाली तुमची डिझाइन. तर हे सगळं फ्रीमध्ये भेटतंय. ऑलरेडी ते सेट करून असतात. त्याच्यावर फक्त तुमच्या गाण्याचं नाव टाकून मित्रांनो तुम्ही तुमचं थंबनेल रेडी करू शकता. असं खतरनाक पद्धतीने याच्यावर मटेरियल भेटते मित्रांनो. तर मी पण इथूनच डाउनलोड करतो मित्रांनो. असं काही नाही की मी दुसरीकडे तुम्हाला देत असेल आणि वेबसाईट दाखवत असेल. तसं नाही मित्रांनो, ओरिजिनल आपण इथूनच सगळं काही हे करतोय. Pinterest ॲपमध्ये सगळे एडिटर लोक हे सगळे इथूनच वापरतात. तर मी एक डिझाइन नाही का हे करून दाखवतो तुम्हाला. आपण जे आता थंबनेल बनवलंय त्याच्यावर ॲड करून दाखवतो. तर एक डिझाइन बघतो एकच मिनिटं. तर मित्रांनो मी डिझाइन शोधेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल नाही का सबस्क्राईब करून घ्या. असे नवीन-नवीन व्हिडिओ येतात आपल्या ह्याच्यावर. तर मी हे नाही का ही डिझाइन डाउनलोड करतो. इथं बघा सिम्पली राइट क्लिक करून डाउनलोड करून घेतो. तर आपण आता Photoshopच्या स्क्रीनवर येऊ. आपण जी डिझाइन आता बनवली होती त्याच्यावर. तर ठीक आहे. तर मी याचं काय करतो बॅकग्राऊंड हाईड करून घेतोय सगळं. म्हणजे ते बॅकग्राऊंड आपल्याला याच्यात मॅच करायचं आहे. ठीक आहे. तर मी हे दोन्ही सगळं खालचा ब्रश मारला आहे. ते ब्रश पण मी हाईड करून घेतो. जेणेकरून या आधीच्या बॅकग्राऊंडचं काहीच हे राहणार नाही. तर मी इथं ओपन करतोय जे आता जे लेयर घेतली ती ओपन करून. ठीक आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथे एक स्टेप फॉलो करायची आपल्याला. जेव्हा हे ओपन होते, तेव्हा नाही काय कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण जी डिझाइन हे करतोय ते पिक्सलेट नाही होणार. ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघू शकता मित्रांनो इथं आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेऊ इथं. तर मित्रांनो बॅकग्राऊंड कसं टॉप टू टॉप असं याच्यामध्ये मॅच होऊन जाते. तर बघा आणि कसं खतरनाक दिसतंय मित्रांनो. तुमच्या समोरच मी आता हे लाईव्ह करून दाखवलंय, की मी बॅकग्राऊंड कुठून हे करतोय, काय करतोय. फक्त इथं विषय काय आलाय, जे आपण जे ब ज्यांनी गाणं बनवलं त्यांचं इथं नावच दिसत नाही. तर याच्यासाठी काय करतोय मित्रांनो, मी इथं सिंपल नाही का एक ब्रश घेतोय. जे याच्यावर ब्रश मारून टाकू म्हणजे आणि ब्रश पण कुठला घ्यायचा मित्रांनो, ज्या कलरचं बॅकग्राऊंड आहे, त्याच कलरचा इथं कलर पिक करायचा. नंतर मी अल्ट दाबून कलर पिक करून घेतो. इथलाच एक कलर पिक करून घेतला. तर बघू शकता मी कशाप्रकारे इथं ब्रश ॲड करून घेतो हे बघा. जेणेकरून त्यांचं नाव दिसलं पाहिजे आणि आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की इथं ब्रश मारलाय. तर बघू शकता कसलं प्रॉपर आपलं बॅकग्राऊंड पण मॅच झालं मित्रांनो याच्यावर. तर अशाच प्रकारचं तुम्ही हे करू शकता. जर वाटलं तुम्हाला तर इथं काय करू आपण थोडं नाही का मोशन ब्लर अप्लाय करून देऊ. तर यामुळे काय होते थोडं बॅकग्राऊंडला पण क्रिएटिव्हिटी येते. तर खतरनाक लूक पण आलेला आहे. तर अजून एक वाटलंच तर आपण बॅकग्राऊंड इथं हे करून घेऊ, नाही का? तर चला परत Pinterestवर जाऊ. तर परत मी Chromeवर Pinterestवर आलोय मित्रांनो. तर याच्यानंतर आपण एक नवीन बॅकग्राऊंड सर्च करूया.
तर इथं ढीगभर मटेरियल पडलेलं असते मित्रांनो. फक्त तुम्हाला याचा यूज योग्य पद्धतीने करता आला पाहिजे नाही का. तर मी इथं ही एक इमेज कॉपी करून घेतली. ठीक आहे. इथं आधीच हे हाईड करून घेतोय मी सगळं, जेणेकरून आपल्याला हे प्रॉब्लेम येणार नाही. तर सिंपली मी इथं कंट्रोल व्ही करून याला थोडं कंट्रोल टी करून मोठं करतो. तर बघू शकता हे पण प्रॉपर पद्धतीने नाही का आपलं हे बसलेलं आहे मित्रांनो. तर काय विषय मित्रांनो, जे आपण देतोय ते क्वालिटीमध्ये देतोय तुम्हाला. तर कसं वाटतं मित्रांनो थंबनेल? तुम्हाला आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने थंबनेल डिझाइन करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून नक्कीच जा. कारण का तुमचा भाऊ तुमच्यासाठी असे नवीन-नवीन व्हिडिओ आणत असतो. तर चला मित्रांनो परत भेटूया नवीन एका विषयामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.